करून मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र अगदी आपण बॅटच्या लेवलला निघून चालला आहे. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. स्कोअर कार्ड थांबला आहे 3 षटकांच्या अंतिम 3 गडी बाद 20 धावसंख्येवर. पहा पाण्याची मागणी केली जाते. 12व्या प्रतिनिधीपर्यंत पाणी पोचवायचं आपण. तर या दरम्यान सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील नारायण यांचं आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार केला होता. तेच तर मोस्ट वेलकम. धन्यवाद. आपलं मनपूर्वक स्वागत आहे काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं. आई गावदेवी पोर्टिबल्स क्रिकेट संघ नारायणच्या वतीने आयोजित स्पर्धा आपण पाहतो स्वर्गीय गणेशचंद्र स्मृती चषक 2025 पर्व. आणि या पर्वामध्ये दुसरा दिवस पोर्टिबल्स संघांसाठी एक वेगळी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना दुसरा आपण पाहतोय. जय काळेश्वर आंबे विपक्ष स्वर्गीय अभिदादा प्रतिष्ठान मांगरुळ या दोन संघादरम्यान. एका बाजूला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 1 होती. त्यानंतर 3 षटकांमध्ये आतापर्यंत 3 गडी बाद 20 धावसंख्या पाहतोय. ड्रीम स्टॉली मैदानामध्ये गेली आहे. आणि आंबे संघ खेळत असताना आपण पाहतोय त्या संघाचे खऱ्या अर्थ भाग्यवंत बंधू आमच्या पेडगावामध्ये सुद्धा आहेत. एकनाथ बुवा भाग्यवंत आणि मैदानामध्ये रोशन पाटील गोलंदाजच्या मार्गवर पाहायला मिळेल. तिसरा आणि चौथं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळते गोलंदाज रोशन पाटील. आणि जोडी पाहतो मैदानावरती दिनेश भाग्यवंत आणि अरुण बांगर. स्ट्रायकिंग एला अरुण बांगर डावकुरी आताचे गोलंदाज. ओव्हर द विकेट मारा केला तो ऑन साईडला फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत इथे सिंगल धाव पूर्ण झाली. स्ट्राईक मिळाली आहे मात्र दिनेश भाग्यवंतला. तर त्याच्यापुढे फार मोठी क्षमता आहे आणि ती दाखवण्याची आवश्यकता आहे. 21 धावा लागलेल्या धावफलकावरती. अजून 2 षटकं शिल्लक जरूर आहेत. पुढचा बॉल. या बॉलवरती मात्र अगदी आपण पाहिलं उंची दिली ती बॉलला. अगदी सेफ लँडिंग झाली बॉलची. त्याच दरम्यान मात्र कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. 2 धावा अजूनही जोडल्या गेल्या धावफलकावरती रोशन पाटील गोलंदाजच्या मार्गावर असताना. 23 लागल्या धावा धावफलकावरती. अजूनही पल्ला गाठायचा आहे भरपूर मोठा. कारण समोर मांगरूसारखा बलाढ्य संघ आहे आंबे संघासमोर. पुढच्या बॉलवरती बॉलला उंची गाठली आहे. अंतर गाठता आलं नाही. स्वतः गोलंदाज धावतायत. जेल मात्र सेफ लँडिंग झाली. 2 धावेमध्ये परिवर्तित करत असताना 25 धावा लागल्या धावफलकावर. आतापर्यंत या सामन्याचं विश्लेषण आपण पाहिलं तर 2 चौकार लागलेत आणि 1 षटकार लागलाय. आता इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली आहे. पुढचा बॉल ऑन साईडला केल्याचा होता. बॅटवर येत नाही आहे. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतो आहे दिनेशच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाने केलेली ही लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 1, दुसऱ्यामध्ये 6, तिसऱ्यामध्ये 13 आल्या होत्या. या षटकामध्ये कट करत असताना डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू चालला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. त्याला चेंडू पार करत असताना पाहायला मिळतो आहे. सीमारेषा बाहेर चालला चेंडू. येतील 4 धावा. एकोणतीस धावा झाले धावफलकावरती. मात्र या धावसंख्येमध्ये आपण योगदान पाहिले तर दिनेश भाग्यवंत चांगलं पाहायला मिळालं आतापर्यंत. 14 या धावसंख्येचं. पुढच्याच बॉलवरती एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे आणि या बॉलवरती मिळतील 4 धावा. 1 मिनिट सर. नेक्स्ट मॅच चिरट 40+ विरोधात उसाटणे 40+ सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आले असेल तर आपण रिपोर्ट करा. लगेच नाणेफेक केली जाईल. चिरट 40+ तसेच उसाटणे 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण आला असेल तर ते रिपोर्ट करायचं आहे.
टोटल स्कोर कार्ड होती धावसंख्या आपण पाहिली तर अंतिम 4 षटकं झालेली आहेत आणि 33 धावा धावफलकावरती. इथे षटक समाप्त झालेलं आहे. पहिली सिंगल, लगेच 2-2 डॉट बॉल आणि लगातारचे 2 चौकार, ही धावसंख्या झालेली आहे आणि 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या 33 धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर योगदान खूप महत्त्वाचं आहे दिनेश भाग्यवंतचं. 2 चौकार, पुढचं षटक घेऊन आलेत गोलंदाज राम पाटील पाहायला मिळू शकतील आणि आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅचमध्ये मात्र एक मोठा स्कोर कार्ड लावावा लागेल. दिनेश आणि इतर फलंदाजांना ग्लान्स करायचा होता. बॉल चालला अगदी लेग स्टंप सोडून आणि या बॉलवरती मिळतील अवांतरची 1 धाव. 34 धावा धावफलकावरती लागल्या. समोरचं षटक राम पाटील याच्या हातामध्ये आहे. दिनेश भाग्यवंत आणि अरुण बांगर हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत. स्ट्रोक चांगला आहे, फक्त ताकदीचा कमी वापर आणि इथून मात्र अलाउन द कार्पेट सिंगल मिळाली आहे. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोचली आहे 35 धावसंख्येवर. आतापर्यंत आपण विचार केला तर दिनेशमध्ये फार मोठी क्षमता आहे, कारण आतापर्यंत त्याने स्कोअर कार्डवरती 16 धावसंख्या लावल्यात, 20 धावसंख्या लावली आणि हा बॉल मात्र पाहावी लागेल लाईन आणि बॉल आला वाईट. मात्र स्ट्राईक घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, तिथून मात्र दिनेशने नकार दिला. धावसंख्या 1 किलो पुढे सरकत असताना 36 धावा लागली आहे. येणाऱ्या 4 बॉलवरती अजून मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल का ते आपण पाहू शकाल. मात्र मॅचमध्ये आपण पाहिला तर पुढचा बॉल स्ट्रोक सॉरी 5 चेंडू आहेत. ओके, पुढच्याच बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. दिनेश स्ट्राईक घेण्यासाठी धावला आहे आणि मॅचमध्ये मात्र ही धाव इथून मात्र पंचांचा इशारा आला आहे. धाव पूर्ण झाली आहे. धावांमध्ये आपण पाहिलं येस तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. येस पंच, कॉल आहे तुमचा. पंचांनी कॉल नाही केला. धावसंख्या 2 ने. हां जी सार्थकला कॉल कर ना, तो आहे बघ घरी जरा. हां एक कॉल करता येईल बघ तुझं. तर या दरम्यान सन्माननीय पाहुणे भगवानदादा जगताप करवले यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर त्यावर नॉट आऊट आहे, चेक केलेला आहे, आपण शहानिशा केलेली आहे. जरी पंचांनी आपल्याला कॉल दिला नव्हता, मात्र चला आपलं सर्व आपले संघ आहेत, सहकार्य करणं तेवढंच गरजेचं आहे. पुढच्याच बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे, चालला सीमारेषा बाहेर, ब्लॅक सीलला टच होत असताना आलाय षटकार. फलंदाज दिनेशच्या बॅटमधून हा षटकार. तब्बल 44 धावसंख्या झाल्या पहा. शेवटच्या काही चेंडूंमध्ये अजूनही स्ट्राईक दिनेशच्या हातामध्ये राहिली आहे, तर धावसंख्या 50च्या आसपास जाऊ शकते. पुढच्या बॉलवरती अलाउन द कार्पेट केले. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. दिनेश स्ट्राईक घेण्यासाठी धावेल जरूर, तोपर्यंत चेंडू येईल. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. धावा लागल्या त्या तब्बल 46 धावा पहा. लांबलेलं षटक, 2 वाईट आले या षटकामध्ये. एक षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर षटकामध्ये लांबलं तर षटकामध्ये धावसंख्या उभारण्याचं तंत्र इथे मात्र पाहायला मिळतं आहे आंबेड संघाकडून, खास करून दिनेश भाग्यवंत. आता डॉट आला आहे, एक शेवटचा बॉल मात्र डॉट आलेला आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना आतापर्यंत या धावसंख्येमध्ये आपण पाहिलं 46 लागलेले आहेत. चौकार आला तर 50 होतील, षटकार आला तर 52 होतील. मात्र या धावा लावल्या जातील का? मागच्याच मॅचमध्ये आपण 53 धावा पाहिल्या होत्या आणि त्यासुद्धा चेस झाल्या होत्या, 54 पाहिल्या होत्या. आणि या मॅचमध्ये पाहू शकाल येणाऱ्या बॉलवरती टार्गेट सेट करणारे बॉल, उंच उडाला झेल, चेंडू खाली चंदू धावत आहेत, तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलतील. 2 धावा दिनेशच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक जाऊन पोचलंय 48. 48 धावा 49चं टार्गेट असणार आहे. टीम दुसऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय अभिदादा प्रतिष्ठान मांगरूळ संघासाठी एक लाजवाब बॅटिंग आपल्याला दिनेश भाग्यवंत पाहायला मिळाली. त्याने धावा केल्या, त्या मात्र 13 बॉल 32 धावा केल्या पहा. अगदी महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली दिनेश भाग्यवंतची. आणि या मॅचमध्ये
48चा आकडा गाठून दिला आपल्या जय कालेश्वर आंबे टीमला. मात्र पुढील सत्रामध्ये जरूर 49चं टार्गेट टीम मांगरूळला असेल. जाऊया व्यासपीठाकडे आणि जाऊया मायक्रोफोन सोपूया पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र साहेबू भंडारी यांच्याकडे. थँक्यू. खरंच सर आपण पाहू शकता स्पर्धा 2 दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा. हा नक्की. तर आमचे 40+ मलंगड असोसिएशनचे पदाधिकारी आहेत राजूशेष गायकवाड यांचा शुभ सन्मान इथे घेतलं जाईल. लगेच मॅच चालू होईल तोपर्यंत आपण मान्यवरांचा शुभ सन्मान घेऊ. त्यानंतर महेश दादा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण राजूदादा गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर त्याच्यानंतर भगवान दादांना देखील विनंती करतो. पण भगवंतदादा जाधव साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान. आमचे महेश दादा पाटील तर तसेच आमचे मान्यवर आहेत करोळेचे ब्राह्मण करोळेचे भगवान दादा जगताप यांचं देखील इथे सन्मान. नक्कीच प्रमुख अतिथी त्यांच्या आमचे भगवान दादा जाधव यांचे इथे शुभ सन्मान केले जाते. आमचे या स्पर्धेचे शिल्पकार कैलासदादा शेंद्रे आणि त्यांच्या समवेत महेशदादा पाटील ह्या दोन्ही आणखी तसेच आमचे भगवान दादा जगताप यांचे देखील इथे शुभ सन्मान होतो आहे. मान्यवर तर तसेच रघुनाथ दादांना देखील विनंती करत या रघुनाथ दादांचा देखील ते शुभ सन्मान केले जाईल. त्या दरम्यान राजेश भोईर आमचे 40+ जय बोले निवडचे खेळाडू देखील आहेत आणि मान्यवर आहेत त्यांचे देखील ते शुभ सन्मान. तर या मान्यवर पटकनचे ते आपण गेम ऑन करू. शिवाजी शेठ जाधव आपण पाहू शकाल 40+ खेळाडू देखील मान्यवरांचे ते शुभ सन्मान. नक्कीच मान्यवरची मांदियाळी आपल्याला पाहायला भेटेल. आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. स्वर्गीय गणेश चंद्रे स्मृती चषक पर्व पहिलं आणि एक देखणं आणि अखंड जगे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पूर्ण आयोजक वर्ग आपण पाहू शकाल गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारायण यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य कैलासदादा शेंद्रे यांच्या माध्यमातून संकल्पनेतून एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला फेटीस पाहायला मिळतो. 20-25 हे शानदार पर्व आहे आणि मान्यवरांची मांदियाळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बोलूया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहू शकता गोलंदाज
अरुण बांगरला पाहतोय, लक्ष आहे किस 48 बनवल्यात. प्रथम फलंदाजी करत 40+ जय काळेश्वर आंबे टीमने आणि 49 लक्ष आहे. लक्ष अवघडही नाहीये, तितकंच कठीणही नाहीये, मात्र ही मॅच चांगली पाहायला भेटेल. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे इथे मात्र असाच मॅच आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र तिथे आंबे संघाला दुसऱ्या फेरीमध्ये, तर इथे पहिल्या फेरीत दोन संघ, पहिल्या फेरीतील ही दुसरी बिग फाईट मॅच. परिचयाची टीम आहेत, दोन्ही एकमेकाचे खेळाडू ओळखीचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू बांगरचा पुढे येऊन स्टेप आउट केली आहे, समोर मिड ऑफला बीट करून पहिला टप्प्याला चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमेव पहिलाच दे दणादण दणका चौकार. तर नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उसाटणे आणि चिरट, उसाटणे 40+ आणि चिरट 40+, दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचे. नाणेफेकी लगेच केली जाईल इथे. उसाटण्याचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, तर चिरट संघाचे विश्वनाथ दादा दळवी देखील इथे उपस्थित आहेत. या पण नाणेफेकी लगेच केली जाईल, वेळ बघू नका प्लीज. पुढे येऊन खेळले, पुन्हा एकदा त्यामध्ये बीट झाले, मागे श्रीरक्षक ज्ञानू बीट झालेत, मात्र ते धाव आली आहे. सिंगल कंप्लीट केले, तर सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना सध्या तरी पॉवर प्लेचा षटक आहे. 49 लक्ष, 5 षटके म्हणजे 30 चेंडूत एकंदरीत 49 धावा बनवायचे आहेत. तिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि दोन्ही आघाडीचे जोडे सध्या चांगले खेळतात. एक चौकार आलाय आणि धावफलकावरती धावांचा विचार केला तर आपल्याला धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. पॉवर प्लेचं षटक आहेत, महत्त्वाचं असेल टीम जय काळेश्वर आंबे संघासाठी, कारण त्यांच्याकडे धावा कमी आहेत. कारण मागील मॅचमध्ये 55 धावांचं लक्ष होतं आणि गावदेवी बुर्दुल टीम त्या धावा चेस केल्या होत्या अगेन्स्ट रुंबांगर. मागे ठेवलाय चेंडूला, शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक गेलाय चेंडूपर्यंत आणि चेंडूला खुलच जाईल, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केलं जातं. एकेरी दुहेरीने वाटचाल चालली तर हा सामना आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल, कारण मागील मॅच देखील आपल्याला तशीच लढाई पाहायला मिळाली होती. बुर्दुल आणि नेवाळी संघाने प्रथम फलंदाजी केली होती मागील मॅचमध्ये आणि हा चेंडू देखील एसटी मागे चाललाय. शॉर्ट लेग तयार आहे, तिथे बॅटकट आहे आणि नक्कीच संदीप भाणे सरांचा इशारा येतो की बॅटकट आहे, तर देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागतच करूया. कालचा दिवस देखील त्यांनी इथे आपल्याला अंपायरच्या भूमिकेत त्यांच्या समवेत रवी पाटील देखील आहेत. दोन्ही पंचांचं आपल्याला काल देखील एक चोख कामगिरी करताना दोन्ही अंपायर्सना आपण बघितलं आणि आज देखील ते या स्पर्धेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका निभवत असताना स्पर्धा चांगली आहे. कारण आपण जर बघितलं तर अंबरनाथ तालुका ओबीसीचे अध्यक्ष आमचे कैलासदादा शेंद्रे यांच्या माध्यमातून आगळी वेगळी स्पर्धा आणि एक चांगली संकल्पना आहे, जिथे पराजित झालेल्या टीमला देखील ट्रॉफ्याज दिले जातात. फुलटॉस होता, मिस्टिक फटकास होता, अरुण बांगर जज करतात. हा झेल आघाडीच्या खेळाडूचा आहे, टिपले गेले वाडा कॉटन बोल्ट आणि यावेळेस मात्र पहिला दे धक्का रोशन मैदानाच्या बाहेर. तर व्यासपीठावरती टॉस केला जात आहे. भगवंतदादा जाधव यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. उसाटणे विपक्ष चिरड या दोन संघादरम्यान 40+ धमाका आपण पाहतोय आज आणि ही तिसरी लढत ज्याच्यामध्ये टॉस केला जातोय भगवंतदादा जाधव यांच्या शुभ हस्ते. चिरड विपक्ष उसाटणे टॉस केला गेलाय. टॉस जिंकलेली आहे टीम
चिरट संघ आपण टॉस जिंकलेला आहे निर्णयासहित नंतर आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. तर आपण पाहतोय जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधा महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ म्हणजे रक्तदान शिबिर आपण पाहू शकाल 10 जानेवारी 2026 रोजी शनी मंदिर ब्राह्मण करवले इथे आयोजित केला जाणार आहे. ज्याला कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी इथे नोंदणी करू शकता. आमच्या व्यासपीठावरती सर्व आमचे मेंबर आहेत त्या शिबिराचे आणि अगदी आपण पाहतोय कालच्या काही दिवसांपासून जवळजवळ 200 मेंबरनी जणांनी नोंदणी केलेली आहे. कारण या रक्तदान शिबिरामध्ये आपलं महत्त्वपूर्ण दान असेलच, मात्र ज्या वेळेला आपलं रक्तदानाची आवश्यकता असेल त्या वेळेला लागेल तेवढं रक्तदान आपल्या पेशंटसाठी केलं जाईल याची आपण नोंद करून घ्या. आणि ब्राह्मण करवले इथे 10 जानेवारी होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी अवश्य नावनोंदणी करा किंवा त्यावेळेही उपस्थित राहू शकता. थँक्यू सर. नक्कीच काही सूचना येतात आणि टीम आंबेला इथे शुभेच्छा येतात. नक्तिक भाग्यवंत यांच्याकडून आणि पाहू शकतो आपण मॅथील चेंडू पायावरती बदललाय. पंचांनी ही दात उचलून घेतली आहे, पायचीत पकडला गेलाय आणि केक दे धक्का टीम मांगरुलला. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यमातून येत्या 15, 16, 17 3 दिवस भारतीय जनता पार्टी चषक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इच्छुक संघांनी संकल्प साधायचा आहे. नैतिक भाग्यवंत तसेच हरीश भाग्यवंत देखील असतील आणि विशेष आपण बघतो 40+ आमचे खेळाडू राजूदादा गायकर देखील आहेत. सोबत जय काळेश्वर पूर्ण टीम्स चांगली स्पर्धा विविध क्रीडांगण आहे. कारण त्या क्रीडांगणावर खेळायची मजा वेगळी आहे. कारण धावसंख्या जास्तीत जास्त चांगली पाहायला मिळतो आपल्याला तिथे आणि चांगला गोलंदाज तयार आहे. वेगवान चेंडू ऑफ द बॉलर समोर घेतात. गोलंदाज स्वतः चाललाय चेंडूपर्यंत. दिनेश भाग्यवंत आहे गोलंदाजी मार्कमध्ये. फलंदाजी चांगली केली मात्र तिथं गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाचा खेळ तरी चालू आहे सध्या. 2 खेळाडू बाद झाल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा लागतात त्या धावफलकावरती 8 धाबा. आज सध्या तर पकड निर्माण केली आहे जय काळेश्वर आंबे 40+ टीमने. कारण फक्त 8 धावा फक्त जे दिनेश गोलंदाजी करतो. 5 षटकांचा मॅच आहे. मॅच अशी संपलेली नाही अजूनही. फक्त 2च खेळाडू बाद झाल्यात. मात्र एक चांगली पार्टनरशिप भागीदारी बनवावी लागेल विकेटवरती गावदेवी 40+ मांगरुल टीमला. कारण या मैदानावरती धाबा बनत आल्यात आणि धाबा बनू शकतात. ह्या अनुषंगाने आत्मविश्वासाने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. दिनेश दरम्यान बॉल डावखऱ्याचा फलंदाज. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, भन्नाट गती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेताना आणि इथे मात्र अपशक आहे गोलंदाजावरती. महेश पाटील आपल्याला मैदानावरती जावं लागेल. नक्कीच दिनेश भाग्यवंत यांच्यावरती अपशक आहे. थ्रो बॉलसाठी आमच्या आयोजक कमिटीचे आमचे प्रमुख घटक पाहू शकता महेश पाटील स्वतः मैदानावरती चालल्यात. नक्कीच गोलंदाजाला प्रथम वॉर्निंग दिली गेली आहे. इथनं मात्र या गोष्टीवरती लक्ष केंद्रित गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज दिनेश आपण बघतोय गोलंदाजी मार्कमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा. जय काळेश्वर आंबे टीमसाठी बऱ्याचशा सीझन दिल्या आहे खेळाडूने. आपण हरीशला पाहतोय. त्याच्यानंतर यष्टीरक्षक ज्ञानेश्वर गायकर. खेचून मारलाय. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. जज केले. जयदास आहे चेंडू खाली. आज खेळ आहे की मॅच आहे. मात्र इथे दुसऱ्या ॲक्शनने धावबादची देखील नामी संधी आलाय. मात्र इथे बीट होण्या बाजूनं संकट आणि संकटच होते. फलंदाज रेवनाथ
पाटीलवरती, मात्र इथे मात्र रेवनाथ भोईर इथे मात्र एक नामी संधी आली आणि या खेळाडूवरती अशा अपेक्षा आहेत. हा घातकी खेळाडू, डाव्या हाताचा खेळाडू म्हटले की तुम्हाला ॲज अ लेफ्ट हँडर म्हणून तुम्हाला एक चांगला ॲडव्हान्टेज असतो आणि तिथनं मात्र या खेळाडूला हे जीवनदान मिळालंय. लक्ष तरी सध्या महाग होत चाललाय टीम गावदेवी. हो, चांगला फटका समोर घरंगळत लॉंग ऑफ दूरवरून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. पहिली वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे रेवणाचा आणि 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात. 2ने धावफलक पुढे सरकतोय. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण एकेरी दुहेरीने वाटचाल करतोय. मात्र आणि याच दरम्यान आमचे उसाटणे गावचे हिरामण दादा पाटील यांचं इथे शुभ आगमन. मस्त वेलकम दादांचं सहर्ष हार्दिक स्वागत. समोर खेळून काढले चेंडूला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतोय सिंगल. आणि दरम्यान 2 षटके म्हणजेच पॉवर प्लेचा एक खेळाडूला दुखापत झाले बघा. नक्कीच खेळाडू थोडीशी दुखापत झाली. नक्कीच नेक्स्ट मॅच शिरडबन हा उसाटणे 40+2 संघ पहिल्या फेरीत तिसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 40+च्या सर्व खेळ स्कोर 13 धावा बघतो आपण धावफलकावरती. फक्त 13 धावा. दिनेश भाग्यवंत धनाजी आलाय. नेक्स्ट बाळा हा खेळाडू बाहेर आलाय, दुखापत झाली आहे. नक्कीच जतीन आमचे गुणलेखक या परिसरातनं एक नामचित गुणलेखक म्हणून त्यांचं देखील नाव आहे. आणि या परिसरात जिथे जिथे स्पर्धा असल्या की जतीन गोंधळ आपण नेहमीच पाहत असतो. अगदी गोलंदाजी मार्कमध्ये आपण गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघतोय. ज्ञानेश्वर गायकरला बघतोय आपण. आघाडीचा रेवनाथ खेळपट्टी होती तट धरून आहे. ही मॅच रेवनाथला मिळाल्या जीवनदान. एक मिस्टेक झाली आहे मॅचची घडामोडी. पहिल्या डावात दिनेश भाग्यवंत मॅच संघ अडचणीत होता. जे काळेश्वर अंबे 40+ टीम मात्र तिथनं टीमचा डाव सावरला होता. पहिल्या 3 षटकामध्ये 21 ते 22 धावा होते. फक्त निर्णायक चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये काय फलंदाजी केली आहे तिथनं मात्र दिनेशने आपल्या टीमचं डाव कगार सांभाळलं होतं. मात्र इथनं रेवनाथला तेच कार्य करावं लागेल. वेट केले, वेट अँड वॉच. फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक उभे होते. शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेग मध्ये इथे पायची धावबाची संधी आली आहे. इथं डबल रन कंप्लीट केली आहे. नकार आहे रेवणाचं. हे क्रिकेट आहे. 40+ क्रिकेट म्हटले की डॉट बॉल. काय चेंडू होता हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. एन्जॉय एव्हरीबडी. 40+ आहेत ह्या गोष्टी पाहायला मिळतात. पण रेवणाचं कॉलचा फटका अगदी थोडासा बाजूला असता तरी 4 मिळाल्या असत्या. बरं रेवणातने आत्मविश्वास दाखवला आहे, स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, मात्र सिद्ध करावं लागेल. बराचसा वेळ खेळपट्टीवर सेटही झाला आहे.
रेवनाथ भोईर पदनाम कॅडवरती जे का आहे मांगरूळ टीमचं निर्भय. आणखी एक चेंडू एस टी मागे गेलाय. काय प्रयत्न केले जातात आणि काय क्षेत्ररक्षक आहे, काय क्षेत्ररक्षण केले जातात आमचे 40+ अध्यक्ष शिवदास दादा गायकर, राजू दादा गायकर या नावाने चर्चेत आहेत सर्व परिसरात. आणि काही जंप लावले जातात कारण ही विकेट महत्त्वाची. त्यांना माहिती आहे की जोपर्यंत रेवनाथ खेळपट्टीवरती आहे त्या बॅटनं आसमानी टोले येऊ शकतात आणि मॅचमध्ये कलाटणी आणि मॅच आपल्या बाजूने चुकू शकतो. आणि ही बॅटचा कडा हे झेल आणि यावेळेस मात्र टिपलंय झेल. संपलाय शेवटी रेवनाथ भोईरचं खेळ. बिग विकेट डाऊन. रेवनाथ भोईर मैदानाच्या बाहेर. डॉक्टर साहेब मैदानावरती आल्यात. हिटिंग ऑफ दी फ्रंट. इथनं मात्र ही आपली टीम संकटात आहे. बरेचसे पेशंट संकटात असतात त्यावेळेस मात्र आपल्या गोळ्या औषधाने त्यांना तुम्ही बरे करत आलात. मात्र इथं टीम अडचणीत आहे. चौकार षटकाराने मॅच जिंकून देणार का हा प्रश्न असेल. सुरेश जाधव साहेबांचे इथे शुभागमन झालंय. मस्ट वेलकम दादा. सरचे हार्दिक स्वागत. स्वर्गीय गणेश दादा स्मृती चषकामध्ये आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पूर्ण ऑर्गनाइज टीम. हा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र झेल सुटलाय. वन्स अगेन दुसऱ्यांदा मिस्टेक केली आहे जयदासने आणि एक सोप झेल. काय फटका होता मात्र तिथे एक्झॅक्ट फिल्डर होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र तिथे सुटलाय. जे मिळाल्या धावा 2. धावपळ आपण सध्या बघूया जतीन स्कोर कार्डवरती 15 धावा. अजूनही मॅच बनू शकतो. मॅच संपली नाहीये. टीम मंगरूळ संघासाठी मॅच बॅलन्सच पाहायला मिळेल कारण या मैदानावरती निर्णायक 2 षटकामध्ये देखील 30 ते 35 धावा बनू शकतात. हे वैशिष्ट्य आहे या मैदानाचे. ओव्हरपी समोर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती. फटका चांगला होता डॉक्टर साहेबांचा. मात्र धाव मिळेल याच्यावरती फक्त आणि फक्त 1. सध्या तरी आंबे टीमचे 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर गायकरला ॲज अ ऑलराऊंडर म्हणून हे खेळाडूने सातत्य भरपूर सीझन आपल्या टीमला दिले आणि मिळवल्यामध्ये येऊन बऱ्याचशा मॅचेस आम्ही एन्जॉय केल्या त्या मॅच. आणि तिथनं मात्र या खेळाडूने ते सामने देखील जिंकून दिल्यास ही ख्याती आहे खेळाडूची. मात्र फलंदाजी काही मिळाली नाही वाटतं. मात्र गोलंदाजीमध्ये चांगलं काम साध्य असताना एक वेट अँड वॉच. बीट झाले मागे शिक्षक बंधू राजे आणि चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. लॉंग स्टॉपला रोखलं जाईल तोपर्यंत 2 कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3ऱ्या धावेचे इथे प्रयत्न केले जातात. काय फिटनेस आहे डॉक्टर साहेबांचा. आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. प्लस हा वाईट आहे. दुष्काळ 13वा महिना आलाय टीम जे कळश अंगे 40+ टीमसाठी आणि ते 4 धावा ॲड केल्या जातील. राजू गायकर यावेळेस बीट झाले. टीमागे 4 धावांनी कुठेतरी का होईना मॅच चालू झाली की काय हाच प्रश्न आहे. इथनं एखादा मोठा फटका. मॅच अजूनही संपली नाही आहे. क्रिकेट खेळ आहे. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला आघाडीला सुरुवातीला एखादी पार्टनरशिप हवी ती झाली नाही तर मग मिडल ऑर्डरमधील फलंदाजांवरती जी जबाबदारी येते ती जबाबदारी स्वीकारून फलंदाजी केली तर मात्र टीम आपली संकटातून आपण बाहेर करू शकता. स्कोर्स विजय देऊ शकता. हा बेलचा चेंडू संदीप फाणे बाहेर येत आहेत. खराब दर्शवलं जाते चेंडूला. दॅट इज वाईट बॉल. आणखी एक धाव. प्रेशर आले थोडंसं ज्ञानू गायकरवरती. मात्र पाहू शकतो एखादी मिस्टेक मागे धावा आला त्याच्यानंतर आणखी अतिरिक्त धाव आली आहे. धागापाठच्या जवळजवळ 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. वेट करून खेळायचा प्रयत्न होता. बॅकफुट पॉईंट कापायचं होतं आणि चेंडू गेला एस टीमागे. डॉट बॉल. षटके संपली. 3 षटकाखेरीज धावसंख्येचा आपण विचार करू तर धावा लागल्या धावपलकावरती एकंदरीत 3 खेळाडू बाद झाल्यात. 1 खेळाडू बाहेरही गेला आणि 21 धावा अजूनही येणाऱ्या 12 मध्ये गरज आहे ती
स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकलं कैलास दादांचा. सॉन्ग आणि कार्यरत आहेत अंबरनाथ ओबीसीचे अध्यक्ष आणि ग्रुप ग्रामपंचायत नारायणने सातत्याने 2 वेळेसचे सदस्य पदाधिकारी राहिलेत आणि समाजकार्य त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपल्या लाडक्या भावाची स्मृती स्मरणार्थ ही स्पर्धा भव्य दिव्य आणि वेगळं आयोजन आपण कारण इथे पराजित झालेल्या टीमला देखील 12च्या 12 खेळाडूंना येथे मान सन्मानित ट्रॉफी देऊन इथे सन्मानित केलं जातं. या परिसरात हे पहिल्यांदाच बघतोय मी. चांगली संकल्पना. आणि इथे बोलूया मॅचच्या दिशेने 12 बॉल 28 ची गरज आहे. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये पाहू शकतो आपण रॅडाम ओव्हर द विकेट सातत्याने मारा करत आलाय आपल्या करिअरमध्ये. दिनेश भाग्यवंत सध्या तरी मात्र इथे गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल कारण 12 चेंडू आणि 28 धावा. स्ट्राईक हँडला आपण पाहू शकतो फलंदाज सध्या धनाजी. चांगला खेळाडू आहे. ओ फटका चांगला आहे नोमॅन्सला. दूरवरनं क्षेत्ररक्षक धावतोय आणि धावतच राहावं लागेल. चेंडू जातोय टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. संघर्ष आहे. ही मॅच आम्ही जिंकू दाखवणारा चौकार. की इथे मात्र समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलतोय. आणि परिवर्तन समीकरणात आपल्याला पाहायला भेटतो. 4 धावा आल्या. अक्षक महेश पाटील धावं लागेल तुम्हाला नक्कीच. खेळाडूवरती अभिषेक केले जातं कारण दिनेश भाग्यवंती वारंवार या गोष्टी घडत आल्यात. आणि तिथनं मात्र ज्या वेळेस त्याच्यावरती ही स्थिती होते तिथनं मात्र चांगली गोलंदाजी करत आलाय. प्रेशर आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. मॅच बनू शकतो काय असं वाटत होतं कुठेतरी एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथं मात्र चौकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर हे मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटतो. कोणीही जिंकू शकतो ही मॅच. येणारे 11 बॉल 24 ची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धनाजी याच दरम्यान उमेशदादा पाटील त्यांच्या समवेत आमचे ॲडव्होकेट अक्षयदादा काठवले. यावेळेस मात्र दोन्ही मान्यवरांचा मस्ट वेलकम. सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून आपला आम्ही आणि पूर्ण जयगावदे 40+ क्रिकेट संघ नारायण यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण पाहू शकतोय या दरम्यान काय झालं 2 धावा कंप्लीट केला. मॅच चांगली पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलतं आहे. येणारे 10 बॉल 22 धावा म्हणजेच येणारे 4 चेंडू विशेष टीम मांगरूलसाठी महत्त्वाचे असते. इथनं एखादा मोठा पटका नितांत यावं लागेल ही मॅच बनवायची असेल तर. ह्यावेळेस वेट अँड वॉच. आत्मविश्वास आहे फलंदाजाला. आउटसाइड लेग स्टिक भानेसर बाहेर येतात. करात दर्शवलं जातं या चेंडूला. व्हाईट बॉल. एक धाव ॲड केली जाईल. समीकरणामध्ये बदल पाहायला मिळेल सातत्याने. दिनेशवरती थोडंसं प्रेशर आहे. कपेल पहिल्या 2 वरती एकंदरीत 7 आल्यात. या धाबा या षटकात येऊ शकतात. प्रत्येक षटकामागे सरासरी उरली होती 2 षटकामध्ये. स्लोवा फेकलाय. लवकर पिकअप केलाय. जयदाश आहेत सीमारेषेवरती मात्र बघतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना संघर्षमेव षटकार. तानाजी पाटील यांचा बॅट बोलतोय टीमसाठी. काही फटका होता. स्लोवर फेकला होता मात्र लेंथ लवकर कप केलं चेंडूला आणि पॉवरफुल ऑन ड्रॉ आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाच्या दस्तकवर मस्तक ठेवून सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले चेंडूला. षटकार आलाय. समीकरणामध्ये परिवर्तन वन्स अगेन. यावेळेस देखील चेंडू रोमॅन्सला आउटफील्ड तिथे फास्ट आहे. स्वतः यशरक्षक आणि वाऱ्याच्या वेगाने गेले आणि चेंडूला थांबवलं. तोपर्यंत काही धावा थांबल्या जातील. सिंगल मात्र थांबत नाही आहे. या षटकात ज्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत. आता आपण जर विचार केला तर समीकरणामध्ये परिवर्तन पाहायला भेटतो आपल्याला. 8-14चं समीकरण. 12
28चं समीकरण होतं. म्हणजेच येणाऱ्या 12 बॉलमध्ये 28ची गरज असताना तिथे मात्र आतापर्यंत 4 चेंडूमध्ये जवळजवळ 14 धावा आल्या. महाग ठरला दुसऱ्या स्पेलमध्ये दिनेश भाग्यवंत. मात्र इथनं निर्णायक 2 चेंडू त्याला चांगले फेकवावे लागतील. मॅच बॅलन्सच पाहायला मिळतोय. रोमॅन्समध्ये दूरवरनं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत पहिली वाराच्या वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठी फंबल झाली. दोन्ही ट्रॅक एका एंडला. इथे बिग विकेट डाऊन होणार आहे. यावेळेस मात्र नकारत नव्हतं धावेला. मात्र नक्कीच 83-26 नंबरची गाडी कोणाची आहे तर प्लीज साईटला घ्यायची. आपण अडथळा निर्माण देते. ट्रॉफिक होतोय. आपण 83-26 रोडवर गाड्या प्लीज पार्क करू नका. आपल्या साईडला भरपूर जागा आहे कारण हा रस्ता आपला छोटा आहे. स्टेजच्या मागे गाडी येते ती देखील आपण साईडला घ्यायची आहे. या दरम्यान डॉक्टर साहेब बाद झाले धावपाच्या रूपात. काही वांधा नाही. मॅच अजून बनली आहे कारण धनाजी विकेटवरती तग धरून आहे. ये मैच हम नहीं छोड़ेंगे एक कुछ दर्शाते हुए धनाजी पाटिल. मुकाबला बिल्कुल बराबर का. पुढे आले. सन्मान दिले. डिफेन्स स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं काम केलं की काय आणि हेच काही कार्य करत असताना कारण धनाजीच असा खेळाडू आहे इथनं मात्र या मॅचला बनू शकतो. चढक संपलाचा इशारा तो महागडी स्पेल राही. समीकरण बदलतोय. 6 बॉल 12 ऐकूया आपण एखादी चांगली धून. मॅचच्या दिशेने वळूया जिथे 6 बॉल 12ची गरज आहे. 12-28ची गरज होती. समीकरण काय होतं आणि चौथ्या षटकामध्ये मॅच पूर्ण हवा काढून टाकली. मात्र मॅच संपली नाहीये. कालच्या दिवसामध्ये असाच मॅच आपल्याला पाहायला मिळाला होता. विशालम भ्रमण कॉलेजचे नितेश पाटील या गोलंदाजाने मात्र तो मॅच वाचवला होता टीमसाठी. 6 बॉल 12ची मॅच होती. मात्र इथनं ही मॅच हरेश भाग्यवंत वाचवेल का. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू घरंगळत निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. विजू यांच्या माध्यमातून एकापेक्षा एक चांगल्या धून आखल्याला ऐकायला भेटतील याचा शेवटचा दिवस हरेश भाग्यवंत. आपल्या स्टाईलने वळवलाय. धनाजीने फायर. चेंडू पहिलाच टप्प्याला स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा. ऐकले त्याच्या आधी विठ्ठलाची धून. एकापेक्षा एक धून आपल्याला आज डीजे विजूच्या माध्यमातून ऐकायला मिळते. 4-4चं समीकरण आहे. समोर चेंडू गेला. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. झेल केलं जाईल का. झेल बदलेली मॅच. यस टिपलाय झेल संपलाय. शेवटी धनाजी या फलंदाजाचा खेळ मॅच मध्ये क्विश कहाणीमध्ये बदल. येणारे 3 बॉल 4. धनाजी झालाय मैदानाच्या बाहेर.
आलाय मैदानावरती. कोणी हो मात्र इथनं धावा बनतील हेच मात्र अपेक्षा आहेत 12 खेळाडूच्या. कोणीतरी मागे आपण पाहू शकाल जय काळेश्वर आंबे टीमचा देखील नक्कीच जेवण आलेलं आहे. 40 प्लसच्या खेळाडूंना विनंती असेल आपण जे संघ मॅच खेळून झाले असेल तर सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. 40 प्लसच्या सर्व खेळाडूंसाठी जेवण आहे. 40 प्लसचे आलेले संघ देखील असतील. मॅच नसेल तर आपण जेवू शकता. जेवणाची देखील व्यवस्था म्हणजे जी संकल्पनाच वेगळी. आमचे सर्व श्रेय जातं आमच्या कैलास दादा चंद्रेना. हाही चेंडू बॅटचा कडा घेऊन स्टी मागे स्लीप बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी मधोमध धावली. एक मॅच मात्र अजूनही बॅलन्स आहे. जे काय आहे ते जय काळेश्वर टीमचं हरेश भाग्यवंतच्या हातात आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 धाबा बनवायच्या 3. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. काय मॅच रंगली. असं वाटत होतं एका क्षणाला की जय काळेश्वर आंबे टीम ही मॅच एकतर्फा जिंकेल. मात्र ती टीमसाठी 40 प्लस गावदेवी मागरुल टीमसाठी जिथं धावून आलाय धनाजी पाटीलची विस्फोटक पारी. मात्र निर्णय क्षणाला तो बादही झालाय. 2-3चं समीकरण. अरे सहाही बुलटो चेंडू हलवून कापेट खरंगळत चाललाय. दुसरीची मांग केली जाईल का पाहायची आहे. आणि इथे मात्र हा म्हणताना 2 कंप्लीट केल्या. तिसरीसाठी प्रयत्न चालू आहेत. आणि मात्र 1 बॉल 1ची मॅच जर आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. काय मॅच रंगली आहे. कंपल्सरी चेसिंग. पण फलंदाज पाहू शकतो स्ट्राईक हँडला गेलाय सचिन पाटील ॲज अ कॅप्टन. मॅच रंगली आहे. आजच्या दिवसातील सर्वात चांगली मॅच. 1 बॉल 1 चेसिंग कंपल्सरी. अरे पुन्हा दुखापत आली रे. ओके काय अंपायर आम्हाला निर्णय द्या. 1 बॉल 1ची मॅच आहे. खेळाडूला दुखापत झाली होती. मात्र परत आपण फलंदाजीसाठी आले. मात्र इथनं 1 बॉल 1ची मॅच आहे. सचिनने सध्या 1 बॉलमध्ये 2 काढल्या. 2-3चं समीकरण होतं बदललंय. मात्र 1 बॉल 1 चेसिंग कंपल्सरी. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाढायला हरकत नाही. दोन्ही टीमला शुभेच्छा. दोन्ही खेळाडूंना. गोलंदाज हरेश फलंदाज सचिन. मॅच रंगली आहे. 1 बॉल 1 धाव कंपल्सरी बनवावीच लागेल. कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. चेसिंग अँड ड्रेसिंग. तर मॅच कोणी जिंकू शकतो. 1 बॉल 1 हरेश तयार. आणि हे असं चालणार नाही हरेश भाई प्लीज. नक्कीच हरेश असे ते याच्या पुढे कुठे करू नका. कारण लाईव्ह थेट प्रक्षेपण असतं. क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. एक बॉल 1 सचिन. गोलंदाज हरेश हा निळा. 1 बॉल 1ची गरज. चेंडू फसलाय. आणि इथे मात्र निसटता विजय जय काळेश्वर आंबे टीमला. इथे चेंडू एसटी मागे डॉट बॉल आणि एका धावेने मॅच